मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव मंडल जनगणना यात्रा 2025 ला विदर्भातून उत्स्फूर्त प्रतिसाद। जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी समाजाचा बुलंद आवाज। ओबीसी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी सुरू झालेल्या मंडळ जनगणना यात्रा 2025 ला विदर्भातील 7ही जिल्ह्यातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे। 2 ऑगस्ट रोजी नागपूरच्या संविधान चौकातून सुरू झालेली ही यात्रा वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया मार्गे 7 ऑगस्ट रोजी भंडाऱ्यात समारोपाला जाणार आहे। यात्रेचे नेतृत्व ओबीसी युवा अधिकार मंचाचे समन्वयक उमेश कोराम करत असून ओबीसी, भटके विमुक्त, विशेष मागास वर्गातील युवक, विद्यार्थी, शेतकरी, महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहे। जनजागृतीसाठी सभा, रॅली आणि संवादाद्वारे ओबीसींच्या हक्कांचा आवाज बुलंद केला जात आहे। जातीनिहाय जनगणना ही ओबीसींच्या अस्तित्वाची लढाई आहे। आकडेवारीशिवाय कोणतेही धोरणे प्रभावी ठरत नाही, म्हणून सरकारने स्वतंत्र कॉलमसह ओबीसी जनगणना तात्काळ करावी। जातीनिहाय जनगणना स्वतंत्र कॉलमसह घ्यावी। महाज्योतीला 1000 कोटींचा निधी द्यावा। प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी कार्यालय व भवन उभारावे। 100% शिष्यवृत्ती व परदेशी शिक्षणासाठी 500 विद्यार्थ्यांना संधी। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी। 5 लाख घरकुल अनुदान व बॅकलॉग भरती तत्काळ व्हावी। जनतेचा मोठा सहभाग। विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। ही यात्रा केवळ मागण्या मांडण्यापुरती मर्यादित न राहता भविष्यातील समान संधी व सामाजिक न्यायासाठीचा निर्णायक टप्पा ठरत आहे। मारेगाव वार्ता, रोहन आदेवार।